नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे द अवेक. आज आपण बीड जिल्ह्यातील धारूर या ठिकाणी आलेलो आहोत. धारूर हा तालुका आहे आणि या ठिकाणी हा ऐतिहासिक तालुका म्हणून ओळखला जातो पूर्ण मराठवाड्यात. या ठिकाणी असणाऱ्या विविध मंदिरे तसेच किल्ला हा महत्त्वाचा आकर्षण बिंदू आहे या ठिकाणचा. यामध्ये आज सर्वप्रथम आपण पाहू शकता हे प्रभू श्रीरामचंद्र आणि तसेच सीतामाता व लक्ष्मण यांचे पदपावलं आहेत. या ठिकाणून अशी पौराणिक माहिती आहे की या ठिकाणी श्री राम आणि यांच्यासोबत ज्यावेळेस सीतामाता हे वनवासात होते 14 वर्षांसाठी, त्यावेळेस यांनी या ठिकाणी भेट दिलेली होती. तेच हे जे ठिकाण आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतात की या ज्या डोंगर रांगा आहेत यामध्येच येथून त्यांनी मार्गस्थ झालेले होते. तसेच आपण हे पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री क्षेत्र अंबाचुंडी माता, जे एक अतिशय ऐतिहासिक असे ठिकाण मानले जाते या एरियामधील, ज्याचे आपल्याला इतिहासातही महत्त्व माहीत आहे. तर पाहणार आहोत आपण आता अंबाचुंडी मातेचं जे मार्गस्थ स्थान आहे त्याबद्दल माहिती. तसेच आपण या व्हिडिओमध्ये इथं पाहू शकतात जे प्रभू श्रीरामचंद्र आहेत, इथेच या ठिकाणी एक सीताची नाणी असा एक इतिहासात उल्लेख आहे, ते या ठिकाणी आहे. आपण पाहू त्यात झूम करून. याबद्दल हे मंदिर आहे, बिरोबाचे मंदिर आहे. याच्या पलीकडूनच सीताची नाणी हे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांनी वास्तव केले होते काही दिवसांसाठी. पाहूयात आपण आता अंबाचुंडी मातेच्या दर्शनाचं. हे प्रामुख्याने हा रस्ता घाटात आहे, ज्यामधून दोन्ही साईडने डोंगरदरी आपल्याला दिसते. एका साईडने डोंगराची कड आहे, दुसऱ्या साईडने खोलदरी आहे. या ज्या डोंगर रांगा आहेत त्यांना आपण बालाघाट डोंगर रांगा म्हटले जाते. प्रामुख्याने या डोंगर रांगा जे आपले बीड जिल्हा, तसंच अहिल्यानगर जिल्हा, लातूर जिल्हा व धाराशिव जिल्हा या ठिकाणाहून हे पुढे कर्नाटकपर्यंत जाते. या डोंगर रांगांची सरासरी लांबी प्रामुख्याने पायाभूत मिळते ती आहे 320 किलोमीटर, जे सुरू होते आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून आणि पुढे समाप्त होते ते धाराशिव जिल्ह्यात. तसेच या डोंगर रांगांमध्ये आपल्याला विविध तीर्थक्षेत्रे, किल्ले वगैरे पाहावयास मिळते. त्यापैकी प्रामुख्याने 2 किल्ले आहेत, ज्यामध्ये आपण आपला धाराशिवचा नळदुर्ग, तसाच धारूर शहरातील महादुर्ग हे प्रमुख किल्ले आहेत. तसेच आपल्याला मेन जे आपले आराध्य दैवत मानले जाते महाराष्ट्राचे, त्यापैकी एक जे आहे आपलं श्री तुळजाभवानी मातेचं मंदिर, याच धाराशिव जिल्ह्यातील बालाघाट डोंगर रांगांमध्ये आपल्याला वसलेले दिसून येते. या डोंगर रांगांमध्ये प्रामुख्याने तसेच दुसरे मंदिर या ठिकाणी श्री अंबाचुंडी मातेचं मंदिर आहे, जे धारूर शहरापासून 3 किलोमीटरवरती आपल्याला पाहावयास मिळते, ज्याचं आपण आता दर्शन घेणार आहोत. हा जो रस्ता जातो हा मंदिराच्या दिशेने जातो. आज आपण पूर्ण रस्ता पाहणी करत आपण मंदिराच्या वाटेने जात आहोत. तसंच आपल्याला रस्त्यामध्ये विविध मंदिरे जे ऐतिहासिक आहेत ते पाहावयास मिळणार. त्यापैकी एक आहे जे ते इतिहासाने या मंदिराबद्दल प्रामुख्याने खूप सारी माहिती आहे. ते जे आहे मातेचं मंदिर आपण पाहणार आहोत. पाहू शकता डोंगररांगा आहेत, सध्या ते दुर्मिळ अवस्थेत आहेत, पण हे जागृत देवस्थान मानले जाते. हेच ते मंदिर आहे मित्रांनो, पाहू शकता आपण याच्याबद्दल पूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत आता नंतर. तर पुढे आपण पाहणार आहोत हा जो कच्चा मार्ग जातो समोरच्या दिशेने, हा मंदिराच्या दिशेने जातो. तसंच हा जो डांबरी रस्ता आहे तो बस वगैरे आणि 4 व्हीलर्ससाठी खास बनवण्यात आलेला आहे. पुढे पाहता तर हे जे डोंगर रांगा आहेत, आपण आत्ताच डोंगर रांगांबद्दल माहिती घेतली.
डोंगरांचा बालाघाट हे नाव का पडलेलं आहे तर त्याच्या मागे एक इतिहास आहे. बाल म्हणजे उंच आणि घाट, घाट म्हणजे माता म्हणजे सपाट. हे जे डोंगर रांगा आहेत ते सपाट डोंगर रांगा आहेत, त्यामुळे यांना बालाघाट असे नाव देण्यात आलेले आहे. आपण पाहू शकतो हे जे डोंगर आहे मोठा, तिथून आपण आलेलो आत्ता. तसेच आपण समोरच्या दिशेने ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस आपल्याला अजून एका देवाचं मंदिर मिळतं, ज्यांचं नाव आहे काळोबा टिळोबा. हे एक जागृत देवस्थान मानले जाते. या ठिकाणी अशी मुख्य आहे की या ठिकाणी ज्यावेळेस म्हणजे हे मंदिर जे बांधण्यात आले आत्ताचे म्हणजे त्यामध्ये मंदिरापर्यंत जाणं खूपच अवघड आहे तसं, कारण की ते डोंगर दऱ्यांच्या वरती डोंगर दरी क्रॉस करून आपल्याला वरती जावं लागते. त्यामुळे तिथे जाता येणे जरा थोडेसे अवघड आहे. हे मंदिर जे बांधलेलं आहे त्याचा काही थोडंसं आपल्याला इतिहासामध्ये एवढा काही उल्लेख भेटत नाही, त्यामुळे त्याची माहिती कमी असल्यामुळे आपल्याला त्याची पूर्ण माहिती नाही आहे. तर पुढे पाहत आहोत आपण त्या मंदिरात एक आपण थोडंसं लांबून पाहण्याचा प्रयत्न करू. आपल्याला दिसत असेल तर या मंदिरामध्ये जेव्हा आपण वरती जातो डोंगरावरती तर त्या ठिकाणी असं म्हणतात की चाळणीत जर पाणी घेऊन गेले तर ते पाणी न थेंब सांगता जर तिथं कोणी घेऊन पोहोचलं शेवटचं थेंब तर त्याच्या जेवढ्या काही इच्छाशक्ती आहेत ते पूर्ण होतात. असं हे मंदिर आहे. तर आपण पाहू शकता हे व्हाईट कलरचं आपल्याला दिसत आहे. तसंच या काळोबा टिळोबा म्हणले जाते या मंदिरास. ते डोंगर मात्याच्या एकदम वरती आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण पुढे जाऊ. अंबाचुंडी मातेचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. समोरच या ठिकाणी सभामंडप आपल्याला आता पाहावयास मिळणार आहे. प्रामुख्याने या ठिकाणी भाविक दसऱ्याच्या टायमाला पूर्ण उत्सव साजरा करतात. या ठिकाणी जत्रा भरते, मोठ्या प्रमाणात भक्त या ठिकाणी येतात. 9 दिवस पूर्ण आरती वगैरे चालते या ठिकाणी. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी, शांतता आहे बऱ्यापैकी. आपण आपल्याला त्या सभामंडपाचा कमान दिसत आहे. तसेच गाड्यांची पार्किंग वगैरे केली जाते. मुख्य सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात. मित्रांनो, हा सभामंडप आहे. तर हा मंदिराचा परिसर आहे. या ठिकाणी पिण्याची पाण्याची वगैरे सोय व्यवस्था केली जाते भाविक भक्तांसाठी. आपण चला आता मंदिरात जाऊया आपण यामध्ये. मित्रांनो, हे देवीचं मंदिर आहे छोटंसं. यामध्ये एका वेळेस एकाच जणाला एंट्री करता येते. तर हा मंदिर आहे, स्वयंभू मूर्ती आहे या देवीची, जे आराध्य दैवत मानले जाते, ग्रामदैवत मानले जाते. या ग्रामीण भागामध्ये सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात देवीला नवस केल्यानंतर, अशी आख्या आहे या ठिकाणी. पाहू शकता आपण मंदिराची ही मूर्ती जी आहे स्वयंभू मानली जाते, जी प्रगट झालेली आहे. तसंच मंदिराच्या समोरील परिसर आहे. हे मंदिर देखील ऐतिहासिक आहे, जे बांधकाम जे आहे ते पुरातन आहे पूर्णपणे. मंदिराच्या भोवती नदी पण आहे. आपण पाहूया त्या नदी पाहूया आपण या ठिकाणी. हा नदीचा परिसर आहे. डोंगराळ भागामध्ये पाण्याची अत्यंत कमतरता असते, पण या ठिकाणी या नदीला 12ही महिने कंटिन्यू पाण्याचा फ्लो चालू असतो. तर त्यामुळे या ठिकाणी एकदम अत्यंत शांतता वगैरे असते. लोक या ठिकाणी पिकनिक पॉईंट म्हणून पण व्हिजिट करतात. विविध भागातून लोक इथे येत राहतात. आपण पण या ठिकाणी येऊ शकता देवीचं दर्शन करण्यासाठी. तसंच पिकनिक स्पॉट म्हणून आपण इकडे येऊ शकता. अत्यंत शांतता असा हा परिसर आहे, ज्यामध्ये निसर्गाचा आपण आनंद घेऊ शकता. तसंच आता आपण मंदिरातील परिसर पाहिलेला आहे. जवळच या ठिकाणी धारूरचा फतेहाबाद, जे धारूरचा महादुर्ग किल्ला आहे, ज्याचं पुरातन नाव होतं फतेहाबाद. हा किल्ल्याबद्दल पण माहिती घेणार आहोत. तसेच व्हिडिओमध्ये आपण पुढे धारूरचं सीताचे नाणी जो आपण सर्वप्रथम उल्लेख केला होता त्याबद्दल माहिती घेणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. तर
अशा प्रकारे आज आपण अंबाचुंडी माती मंदिर या ऐतिहासिक स्थळाला भेट दिलेली आहे। तशा प्रकारे धारूर हे ऐतिहासिक शहर मानले जाते। मंदिरही देखील ऐतिहासिक बांधण्यात आलेलं आहे। पाहू शकता आपण इथं सभामंडप बांधलेला आहे। पुन्हा मारुतीचं मंदिराचे देखील या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे। भक्तांसाठी पाण्याची सुव्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी। तर आपण या मंदिरास भेट देऊ शकता। निसर्गरम्य वातावरण आहे। या ठिकाणी यायचं कसे तर आपण बीड जिल्ह्यात धारूर तालुका या ठिकाणी सर्च केला आपल्या गुगल मॅपवरती तर आपल्याला बीडपासून एक 60 किलोमीटरवरती हे ऐतिहासिक शहर आहे। ज्या ठिकाणी आपण बाय 4 व्हीलर या कोणत्याही व्हेकलने आपण या ठिकाणी पोहोचू शकतो मंदिरापर्यंत। कोणत्याही चलण्याची आवश्यकता नाही। आपण कोणत्याही 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरने या ठिकाणी पोहोचू शकतो। यामध्ये आपण मंदिराच्या परिसरात परत महादेवाचे एक स्वयंभू लिंग पिंड आहे। इच्छापूर्ती महादेव म्हटले जाते या ठिकाणी महादेवाच्या याला। तर आपण पाहू शकता या ठिकाणी तसंच सभामंडप प्रशस्त बांधण्यात आलेला आहे। तसंच या ठिकाणी एक सभागृह पण आहे ज्या ठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले जातात, जसे की माझे विद्यार्थी मेळावा वगैरे या ठिकाणी भरवला जातो। त्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे। तर आज आपण पाहिलेलं आहे ऐतिहासिक वास्तूबद्दल माहिती। तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आपल्याला हे कळवा, निश्चित कळवा। आणि पुढील अशाच व्हिडिओसाठी आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामध्ये आता आपण पुढील व्हिडिओमध्ये किल्ले धारूरचा जो महादुर्ग आहे त्या किल्ल्याबद्दल माहिती घेणार आहोत। तसेच पुढील धारूरचा घाट जो आहे, जो ऐतिहासिक घाट मानला जातो, त्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत। तर आपण व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, ज्यामध्ये तुम्हाला माहिती मिळत राहील। धन्यवाद। थँक्यू मित्रांनो।